उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानल्या जाणारी आदिशक्ती मुक्ताई आणि चांगदेव महाराजांची गुरु शिष्याची संयुक्त यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे। राज्यभरातील वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने दर्शनासाठी आलेले आहेत। आमदार आपल्या सोबत आहेत। कशा प्रकारे नियोजन असतं? माघवारीचं नियोजन आम्ही खूप चांगलं करत असतो। खऱ्या अर्थाने गुरु शिष्याची ही जी वारीची परंपरा अखंड चालत आलेली आहे, अनेक वर्षापासूनची आहे आणि लोक इथे खूप मोठ्या उत्साहाने परिसरातून किंवा जिल्ह्यातून महाराष्ट्रातून लोक येत असतात, इतर राज्यातून लोक येत असतात। मुक्ताईच्या या 52 वर्षांनी 35 वर्षांनी पावन झालेल्या भूमीमध्ये संत चांगदेवांची महाशिवरात्रीला यात्रा असते आणि आज मुक्ताईची यात्रा असते। गुरु शिष्याचं खऱ्या अर्थाने जे मिलन जे आहे हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून वारकरी येतात, दोघांचं दर्शन घेतात आणि मोठ्या चांगल्या उत्साहाने घरी जात असतात। पण यात्रेचं नियोजन आम्ही खूप अतिशय शासनाच्या माध्यमातून अतिशय सूक्ष्म पद्धतीत करत असतो आणि आज भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। महाराज ही यात्रा अत्यंत महत्त्वाची वारकरी संप्रदायासाठी मानली जाते। दिंडे किती दाखल झालेले आहेत? श्री क्षेत्र आळंदी, पंढरपूर, मुक्ताईनगर आणि पैठण, देऊळ हे जे महाराष्ट्रातील प्रमुख क्षेत्र आहेत, त्या प्रत्येक क्षेत्राची एक दिवशी यात्रा असते। त्यामध्ये यात्रेचं बोलवणं महत्त्व आहे। जो करील यांची यात्रा तो तारी सगळे गोत्रा सगळे कुळित्रा पवित्र याच्या दर्शने होती आणि म्हणून त्या यात्रेला लोक येतच असतात। आणि मग यावर्षी संबंध महाराष्ट्रातून जवळजवळ या इथं 150 दिंड्या सामील झालेल्या आहेत। असंख्य लाखोच्या संख्येने भाविक आहेत। प्रशासनाने इथले स्थानिक आमचे आमदार आदरणीय चंद्रहोने यात्रेच्या पूर्वनियोजन म्हणजे त्या यात्रेच्या आधी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली। इथली नगरपंचायत असतील, आजूबाजूचे अधिकारी असतील, त्यांना तशा सूचना दिल्या आणि त्यांनी वारकऱ्यांची फार चांगली सोय केली। रवी गोरे, युनियन मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।